महत्त्वपूर्ण मॅच, महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संपन्न होताना पाहायला मिळते. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेली आहे. खरं तर संपूर्ण जगामधली एक फेमस टुर्नामेंट, जगामधली सर्वात मोठी बॉक्स टुर्नामेंट, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. भूषण आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते. तर गोलंदाज मार्गवरती गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. लेट्स प्ले डावाला होईल सुरुवात. दोन दिग्गज संघ दरम्यानची लढत. सात षटकांचा मोठा सामना आहे, मोठी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, पहिला चेंडू भन्नाट वेगाचा डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट क्रिस्लिस एसएमई लीग 2026चा थरार आहे. यावेळेचा चेंडू सर्व बॅटने खेळला आहे. क्षेत्ररक्षक पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला. एकच धावील, एका धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ होतीये. एक धाव जी मात्र धापलकावरती पाहायला मिळते. हलक्यात चेंडू खेळून काढला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले, तिथे डायरेक्ट खेळचा प्रयत्न, हो हातामध्ये चेंडू आला नाही. बाल बचावलेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. केवळ एक धावपलकावरती जी मात्र पाहायला मिळते. टाळ्यांचा गजर. हो बिघिड करण्याचा प्रयत्न. यावेळी जो चेंडू होता परफेक्ट मिडल तर झाला, परंतु तिथे धाव येत नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आत. दोन सलामीवर बॅटर अमोल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिले ना तर भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आली आहे. गोलंदाज अमोल सरळ बॅटने चेंडू उडवलाय. भडापला चेंडू डायरेक्ट खेळचा प्रयत्न, पांचांकडे अपील आणि परतावा लागेल. अमोलला धावबादच्या स्वरूपामध्ये टीमला बसलेला पहिला धक्का आहे. विकेट. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत. मनोहर नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या मनोहर. पहिल्या षटकात अमोलनं काय भन्नाट गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आणि हा चेंडू थेट यष्टीवरती पहिल्या षटकात 2 हादरे दिलेत. अमोलनं विकेट आली आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी त्यांना दाखल पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सचिन. नवीन फलंदाज तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये मोहन गोलंदाजी मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये मोहनला तुम्ही पाहताय. या आवळीचा चेंडू होता डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू. सिंगल येईल. एका धावा संख्येनं स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावा संख्येपुढे जाऊन पोहोचली. ओव्हर नंबर 2 ला झालेली सुरुवात 2 गडी बाद 2 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अमोलनं केलेली अप्रतिम गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 ला झालेली सुरुवात. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला गेला. एक सिंगल या दरम्यान घेतली आणि एका धावा संख्येनं स्कोर कार्ड अगदी वाढल्या जाते. धावा संख्या जाऊन पोहोचते 3 आकड्यावरती धावफलक. ओव्हर नंबर 2 ला झालेली सुरुवात. यावेळेचा चेंडू आडवा बॅटने चेंडू खेळून काढला गेलाय. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होते. एक सिंगल या दरम्यान येते सचिन आणि दुसऱ्या बाजूला आता जर बॅटर पाहिलं ना तर मनोहर या जोडीला डाव सावरायचा आहे. डाव सावरत असताना धावाही घ्यायच्या आहेत. एक शांत प्रकारचं वातावरण. 2 विकेट गमावलेत बॅटिंग टीमनं.
यावेळेचा चेंडू बिग हिट केलाय आणि षटकार गेलाय 6 धावा. हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा आहे. पंच दंडित करतायत. फाईट बॉल आलाय. व्हाईटच्या मध्ये एक धाव येईल. एका धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. धावपलकावरती 11 धावा. हलक्यात चेंडू खेळून काढला. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू डायरेक्ट खेळचा प्रयत्न घेतली गेलेली. एक धाव. एका धावा संख्येनं स्कोर कार्ड मध्ये वाढ होतीये. धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. 2 विकेट माघारी गेलेत. 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 12 या आकड्यावरती धावपलक. 12 वरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सिंगल येते. खरं तर दोन्ही खेळाडू तुम्ही पाहताय की चांगल्या चेंडूवरती केवळ एक सिंगल घेत स्ट्राईक रोटेट करतायत. खराब चेंडूची वाट पाहतात. खराब चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा इरादा दोन्ही बॅटरचा आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 13 धावा. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. शतरक्षक तिथे दूरवरती आहे. एक सिंगल या दरम्यान देखील प्राप्त होतीये. षटक क्रमांक मैदानाच्या तुम्ही पाहताय. दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 14 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती 14 धावा आहेत. शुभम नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या दाखल होत आहेत. यावेळेचा चेंडूचा बिगिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट खेळचा प्रयत्न. हो फेक आली आहे. थोडीशी खराब आहे. शुभम षटक क्रमांक 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. शुभम आलेत षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. तुझ्या खात्यावरती दिलेली जबाबदारी आहे. एक सिंगल येईल. एका धावा संख्येनंतर स्कोर कार्ड वाढले. धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. एका धावा संख्येनं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलेला आहे. बूंद बूंद से बनता है सागर. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीप्रमाणे डाव पुढे चाललेला आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या आवळीचा चेंडू सोडून दिलाय. डॉट बॉल आलाय. कमबॅक करणार चेंडू बऱ्याच उशिरानं आले. एक निर्धाव चेंडू. तिसरं षटक शुभमची गोलंदाजी. या आवळीचा चेंडू उजव्या एसटीच्या बाराचा बाहेर. व्हाईट बॉल. पंच दंडित करतायत. पंचवीस एक धाव. धावा संख्या वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. 17 या आकड्यावरती धावपलक. हो या आवळीचा चेंडू दर्जेदार अप्रतिम चेंडू. बिगिट करण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये धावगतीला त्यांनी रोख लावलेला आहे. 17 धावा आतापर्यंत धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. शुभमची गोलंदाजी काय अफलातून आहे. पुन्हा एकदा पुढ्यात केलेला हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवला जाईल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 3 षटकं संपली. 2 विकेट गमावल्यात आणि 17 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. CSL प्रीमियर लीगचा हा थरार आहे. सचिन आलेत गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 4 सांघिक 14 तर स्वतःच्या कोट्यातलं पहिलं षटक घेऊन सचिन दाखल होत आहेत. पहिला चेंडू थेट यष्ट्यांवरती विकेट येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती तिरफळाची मोठा धक्का. किरण किरण आलेत आता नवीन फलंदाज. हो किरण यांच्यासाठी टाकलेला निर्धाव चेंडू. काय आपलातून गोलंदाजी. 4थ्या षटकामध्ये सचिन यांची पाहायला मिळते. त्यांनी धावगतीला ब्रेक लावलाय. विकेटही मैदानाच्या आतमध्ये घेतल्यात आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना सचिन यांना तुम्ही पाहताय. ज्यासाठीच माहेर बांधले जातात. परत एकदा लाजवाब गोलंदाजी आहे.
बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा करते हुए सचिन। टीम को जरूरत है ऐसी डॉट गेंद की और वही जरूरत पूरी करते हुए सचिन। फुलर लेन का गेंद था, सीधे बल्ले से खेला हुआ ये गेंद, डायरेक्ट हिट का प्रयास और जाना होगा पवेलियन के अंदर। किरण को रन आउट के जरिए विकेट आता, एक और फलंदाज बैक टू द पवेलियन। हर्षद आहे नवे बल्लेबाज, नवीन फलंदाज हर्षद देताना पाहायला मिळतो। टीम अडचणी सापडलेली आहे, मुश्किलें खड़ी हो चुकी है टीम के लिए, मुश्किल से बाहर निकालना होगा। हर्षद को कुछ बड़े स्ट्रोक लगाने होंगे मैदान के अंदर। वो बढ़िया गेंद वापसी करते हुए सचिन, अनुभवी गेंदबाज है और अपना अनुभव दिखाते हुए अच्छे टप्पे पे गेंदबाजी कर रहे। 4 विकेट गेलेले आहेत, 17 धावा डबल कवरती आहेत। 5 चेंडू आतापर्यंत सचिन यांनी टाकलेत आणि 5ही चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलेले आहेत। या बळीचा चेंडू होता डाव्या एसटीच्या बाहेरचा वाईड बॉल। बराच उशिरा आलेली एक धाव आहे, धावा संख्या इकडे वाढती 18 या आकड्यावरती धाव जाऊन पोहोचलाय। 4 विकेट गमावल्यात, 18 धावा डबल कवरती। झेल निसटलाय, बाटला मिळालेलं जीवनदान आहे। 4 षटकांचा खेळ संपतोय, 4 विकेट माघारी आणि 18 धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत। अमोल आलेत आता गोलंदाजीसाठी, त्यानं पहिलं षटक अप्रतिम टाकलंय ते अमोल। हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा वाईड बॉल। 19 धावा डबल कवरती आहेत। ओव्हर नंबर 5 ला झालेली सुरुवात। हो सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण, बढ़िया फील्डिंग। 5 ओवर प्रगति पथ पर सिर्फ 19 रन बन चुके, 4 विकेट का पतन होता हुआ। बैटिंग टीम अभी तो मुश्किल में तो लग रही है, मुश्किल से निकला है तो बड़े स्ट्रोक आने जरूरी है। इस बार प्रयास किया और गेंद सीधी जाके टकराई सीमा रेखा के बाहर, आता बढ़िया स्ट्रोक, 6 रन। स्कोर कार्ड आके जाके पहुंचाए 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। बढ़िया सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक था, इस बार हल्के हाथों से खेला, वापसी करते हुए गेंदबाज फिर एक बार बिंदी गेंद डालते हुए 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 ओवर प्रगति पथ पर जारी है, 4 विकेट गिर चुके। मिडिल ऑर्डर को अभी तो मैच को आगे लेके जाना है, पारी को संभालना है, वही काम कर रहे दोनों बल्लेबाज। फिर एक बार उठाकर खेलने का प्रयास जरूर किया, एक सिंगल आया, एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है। 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, 5 ओवर प्रगति पथ पर जारी है। उठाकर खेलने का प्रयास तो जरूर किया, लेकिन प्रॉपर बल्ले पर गेंद नहीं आई। एक बिंदी गेंद फिर एक बार आती हुई, स्कोर कार्ड 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, 5 ओवर प्रगति पथ पर जारी है। गेंदबाजों ने भी कसी गेंदबाजी की है, कोई बड़ा स्ट्रोक खेलने नहीं दिया, छक्का जरूर आया, इसके बावजूद वापसी करते हुए गेंदबाज दिखे हैं। फिर एक बार बिंदी गेंद आती हुई, 5 ओवर का खेल खत्म हो चुका है, 4 विकेट गिर चुके हैं और स्कोर कार्ड सिर्फ 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली है 2 ओवर में कितना रन बनाती है बैटिंग टीम, फाइटिंग टोटल तो खड़ा ही करना होगा, 50-60 तक तो जाना रहेगा, तो तुमको बड़े स्ट्रोक की जरूरत है। 6ठा ओवर लेकर फिर एक बार सचिन, इससे पहले ओवर में सिर्फ 1 रन खर्च किया था, वही गेंदबाज आए सचिन, अनुभवी गेंदबाज है, अच्छे टप्पे पर गेंदबाजी के लिए जाने जाते, देखना पड़ेगा सचिन इस बार क्या करते। फुलर लेन की गेंद थी और गेंद को सीधा भेजा तारामंडल में, आता हुआ एक और बढ़िया स्ट्रोक, 6 रन षटकार। बत्तीस धावा। इस बार गेंद को खेला जरूर है, उसके हाथ में नहीं गेंद आई, एक तब एक सिंगल कंप्लीट करता हुआ
अभी तो कुछ गेंदें जरूर बची है। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहली गेंद पर 6 रन के साथ आगाज तो बल्लेबाज ने किया था, इसके बाद वापसी करते हैं नहीं सचिन, देखना पड़ेगा। छठा ओवर प्रगति पथ पर, टीम का छठा, खुद का दूसरा ओवर लेकर सचिन। इस बार फुल टॉस गेंद थी, कलाइयों का इस्तेमाल किया, ऑन साइड के क्षेत्र में गेंद को ढकेल दिया, एक सिंगल के साथ स्कोर कार्ड फिर आगे जा पहुंचा है। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। मिडिल ऑर्डर के दोनों बल्लेबाज कुछ बड़े शॉट के लिए भी जाने जाते हैं। कितनी बार टीम को संकट से बाहर निकाला है, वही दो संकट मोचक। इस बार फिर एक बार उठाकर खेलने का प्रयास जरूर किया। बिंदी गेंद आती हुई, बहुत देर के बाद एक बिंदी गेंद। 4 विकेटों के नुकसान पर स्कोर कार्ड जा पहुंचा है 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। बड़े लाइन लेन के साथ गेंदबाज फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर। इस बार गेंद को आगे रखा और सीधा मिड ऑफ के ऊपर से गेंद को भेजा सीमा रेखा के बाहर। एक और छक्का आता हुआ, 6 रन। छठा और प्रगति पथ पर 40 रन स्कोर कार्ड के ऊपर दिखा दे रहे हैं। बढ़िया बल्लेबाजी करते हुए फिर एक बार गेंद को खिलाए, एक सिंगल आता हुआ, एक सिंगल के साथ स्कोर कार्ड जा पहुंचा है। 6 ओवर का खेल खत्म हो चुका है। 4 विकेटों के नुकसान पर 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार यश को लाया गया है। यश टीम को यश दिलाते ने देखना तो पड़ेगा। ये आखिरी ओवर है, स्लॉग ओवर का षटक लेकर यश गोलंदाज मार्ग पर फिर से एक बार दाखिल होते हुए। अभी मिडल ऑर्डर ने तो पारी को संभाला है। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर इस बार उठाकर खेलने का प्रयास जरूर किया। एक सिंगल कंप्लीट किया, चतुरा भरी एक सिंगल थी। डायरेक्ट हिट का प्रयास जरूर किया, लेकिन तब तक क्रीज के अंदर बैटर सेफ रहे और एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर लेकर फिर एक बार यश गेंदबाजी के लिए स्लो ओवर की जरूर डाली। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास तो मुंह तो बना लिया था, फिर कोई रन नहीं। एक बिंदी गेंद आती हुई, एक डॉट बॉल, एक खाली गेंद मैदान के अंदर। यश आखिरी ओवर डाल रहे, स्लॉग ओवर का षटक है। फिर एक बार सीधे बल्ले से स्ट्रोक तो जरूर किया। इस बार फिर एक बार उठाकर जरूर खेला है, कोई रन नहीं आएगा। त्रेचाळीस धावा, धाबलकावरती 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। CSL 2026चा थरार, या आवळीचा चेंडू स्लो बर्मान गती परिवर्तन करून टाकले। चेंडू हर्षद यांच्यासाठी डॉट बॉल आलाय। काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत। डबल कवरती आकडे स्थिर आहेत, 4 विकेट गमावल्या, 43 धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत। आज का दिन बड़ा शेड्यूल है। सीधे बल्ले से खेला हुआ ये स्ट्रोक था, एक ही रन आएगा, एक ही रन के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है। पहला पारी का खेल खत्म हो चुका है। कुल 44 रन बने जीतने के लिए, 45 रनों का टारगेट। 44 रन बन चुके हैं, जीतने के लिए 45 रनों की जरूरत है। चव्वेचाळीस झाल्यात, 45 बनवायचे।
आघाडीची ताकदवार बलाढ्य जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेली आहे. 45 धावसंख्येचं टार्गेट घेऊन सलामी वीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. शुभम आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश तर मनोज आलेत पहिलं षटक घेऊन दाखल होताना. मनोहर आलेत पहिले षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. 42 चेंडू आणि 45 धावा च्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. आणि पहिला चेंडू अप्रतिम लाईन लेथ वरती टाकलाय. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. 0 आकड्यावरती शुभम आघारी. फलंदाज बाद. मोहरिया राज नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 0 आकड्यावरती पहिला हादरा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. काय दर्जेदार चेंडू टाकलाय. परत एकदा अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. मनोहर याची गोलंदाजी तुम्ही पाहताय. खरं चर्चेचा विषय राहिलेला आहे कारण पहिल्या चेंडू चांगल्या टप्प्यावरती तदनंतर देखील नवीन फलंदाजासाठी टाकलेला अप्रतिम बॉल समजू दिला नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 45 धावसंख्येचं एक टार्गेट आहे. ऑन साईडला चेंडू नक्कीच खेळून काढलाय. स्वतःच आणि संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये खुललं जातंय. 1 गडी बाद 1 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. केवळ 1 धाव 1 गडी बाद 1 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. शर्यतीहून येऊन चेंडू पुन्हा एकदा आदळलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू परत एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1 गडी बाद 1 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकात काय अफलातून गोलंदाजी इथे मनोहर यांची पाहायला मिळते. 55 चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक सिंगल. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड मध्ये वाढ. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. 1 विकेट गमावली आहे आणि धावफलकावरती 2 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. बढ़िया गेंदबाजी पहले ओवर में मनोहर ने प्रभावित किया. अच्छे टप्पे पे गेंदबाजी करते हुए नजर आए मनोहर. सिर्फ 2 रन खर्च के एक बहुमूल्य विकेट उन्होंने हासिल किया. फिर एक बार दूसरा ओवर लेकर अमोल गेंदबाजी के मोर्चे पे दाखिल हो चुके हैं. फुल टॉस गेंद थी. ऑन साइड के क्षेत्र में गेंद को खेला. एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है. 3 रन स्कोर कार्ड के ऊपर. भले स्कोर कार्ड कम है लेकिन फील्डिंग टीम ने भी मैच को नहीं छोड़ा है. अभी तक तो लाइन लेंथ के साथ सटी हुई गेंदबाजी कर रहे. सिंगल से स्कोर कार्ड आगे जा रहा है. स्कोर कार्ड के ऊपर अभी 4 रन 4 धाबा धावलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 या आकड्यावरती स्कोर कार्ड दम पोहोचलेला आहे. इस बार उठाकर खेलने का प्रयास शुरू किया. एक सिंगल आता हुआ और एक इसी सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है. 5 रन स्कोर कार्ड के ऊपर. दूसरा ओवर प्रगति पथ पर जारी है. अमोल अच्छी लाइन लेंथ के साथ गेंदबाजी कर रहे. पार्टनर को बड़ा स्ट्रोक खेलने का कोई मौका नहीं दे रहे. इस बार फिर एक बार उठाकर खेलने का प्रयास जरूर किया. एक सिंगल रन आता हुआ. उसी सिंगल के साथ स्कोर कार्ड बढ़ोतरी होती है. स्कोर कार्ड 6 रन के ऊपर. 1 विकेट के नुकसान पर 6 रन 45 रनों का टारगेट. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस ओवर में प्रभावित किया अमोल ने. इस बार उठाकर खेलने का प्रयास तो जरूर किया. एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है. 7 रन स्कोर कार्ड के ऊपर. यावेळेचा चेंडू होता. परत एकदा दर्जेचा टाकलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाविताना पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7 धावा धावलकावरती आता मॅचचं समीकरण 30 चेंडू आणि विजयासाठी 38 धावेंची गरज. 30 चेंडू आणि 38 बनवायच्यात.
कुणाला गोलंदाजी मार्गावरती आणलं जाईल. मनोहर आलाय, ज्यानं पहिले षटक अप्रतिम टाकलंय. तो मनोहर गोलंदाजी करण्यासाठी पुनच एकदा दाखल होताना पाहिले होते. 30 चेंडू आणि 38 ची आवश्यकता आहे. इस बार बढ़िया लाइन लेंथ के साथ गेंदबाजी करते नजर आए गेंदबाज. बिंदी गेंद आती हुई. 7 रन स्कोर कार्ड के ऊपर 7 रन बन चुके हैं. उठाकर खेलने का प्रयास तो जरूर किया है, लेकिन एक सिंगल की आएगा और उसी सिंगल के साथ स्कोर कार्ड के ऊपर बढ़ोतरी होती है. 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. तीसरा ओवर प्रगति पथ पर जारी है. मनोहर खुद का दूसरा ओवर टीम के लिए तीसरा ओवर लेकर गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार. इस बार फिर से एक बार ऑन साइड में गेंद को सिर्फ ढकेल दिया. एक सिंगल तो कंप्लीट किया गया. दूसरे का प्रयास और 2 रन. आंखों आंखों में किया हुआ इशारा था. उस 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर. बैकअप के तौर पर कोई खिलाड़ी नहीं नजर आया. उसी का फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज एक अतिरिक्त रन आता हुआ और उसी 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस बार नो बॉल. खराब गेंद. वेस्ट साइड के बहुत ही ऊपर गेंद लगी. नो बॉल का करार तो दिया है. आने अगली गेंद रहेगी फ्री हिट. तोपा रहेगा बैटर के लिए. वो तोपा कबूल करते या नहीं देखना पड़ेगा. आगे आकर खेलने का प्रयास जरूर किया. बैट का अंदरूनी हिस्सा लिया. निचला भाग पे जाके गेंद लग गई और कोई रन नहीं. बिंदी गेंद आती हुई. स्कोर कार्ड 11 रन स्कोर कार्ड के ऊपर. तीसरा ओवर प्रगति पथ पर जारी है. मनोहर इस ओवर में भी प्रभावित करते हुए बढ़िया गेंदबाजी. फिर एक बार आगे रखी हुई गेंद थी. ऑन साइड में ड्राइव किया. एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है. 12 रन स्कोर कार्ड के ऊपर. हल्के हाथों से गेंद को जरूर खेला. एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है. स्कोर कार्ड 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. 13 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके. आने वाली 24 गेंदे और जीतने के लिए 32 रनों की जरूरत है. 24 चेंडू आणि 32 बनवायच्यात. सचिन गोलंदाजी करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सचिन आले. 3 ओव्हरमध्ये 13 धावा झालेत. हो, या बॉलचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. एक सिंगल आली आहे आणि एका धावा संख्येनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा वाढ. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 14 या आकड्यावरती धावफलक. ऑन साइडला चेंडू खेळून काढला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक सचिन हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाचा खेळ जारी आहे. डॉट बॉल. परत एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण पायाच्या साईडने चेंडू अडवलाय. धाव कुठल्या प्रकारची येत नाही. आता बॅटिंग टीम देखील थोडीशी दबावमध्ये येताना पाहायला मिळते. शेवटची 21 चेंडू आणि 31 ची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. उठाकर तो जरूर खेला. ओ प्रयास बढ़िया दिखाया. जिल ड्रॉप जरूर हुआ, लेकिन टीम के लिए कुछ रन जरूर बचा. एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है. 15 रन डबल कवरती आहेत. 15 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. खरं प्रयत्न जो चांगला केला. क्षेत्ररक्षकानं झेल जरी होत नसेल तर प्रयत्न दर्जेदारच केला होता. या बळीचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न घेतली गेली. एक वेगवान धावा. एका धावा संख्येनंतर स्कोर कार्डमध्ये वाढ. 16 धावा. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 19 चेंडू आणि 29 वरती मॅच. असं वाटलं होतं कमी धावा संख्येची मॅच
इथे बॅटिंग टीम लवकर विजय मिळवते काय, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील केलेली अप्रतिम कामगिरी आणि इथे धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. टीमला बसलेला हा दुसरा धक्का आहे. विकेट. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. ओव्हर झालेली आहे. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. बनवल्या गेल्या त्या 16 धावा 18 चेंडू आणि 29 ची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 29. कुठला गोलंदाज येईल? चला थोडंसं स्पीडअप करा, विनंती आहे. 18 चेंडू आणि 29 ची आवश्यकता. 18 चेंडू 29 बनवायच्यात. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अमोल आलेत. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट फटका लॉंगॉनला खेळला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथं पंचाकडे अपील केलंय. एक सिंगल आले आणि एका धावासंख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावासंख्या पुढे जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती धाव फलक. चेक. Captain of relation Super Kings and KK Storms, please come in the outside porch for the match toss. Captain of relation Super Kings and KK Storms खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि फलंदाज इथे धाव बाद. विकेट. Captain relation Super Kings and Captain KK Storms, please पार्किंग एरिया में आइए फॉर द मैच टॉस. नवीन फलंदाज अमोल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नो बॉल. वन बॉल 1+1 2 धावा येतील आणि 2 धावा संख्येने स्कोर कार्ड वाढले. बरेच उशिराने आकडे बदलतात. 19 धावा. 16 चेंडू 26 वरती मॅच आली आहे. 16 चेंडू आणि 26 वरती सामना. फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडचा फायदा उठवता नाही आला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 19 आकड्यावरती धावफलक. उंचावनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. एक सिंगल आली आहे आणि एका धावसंख्येनंतर स्कोर कार्डमध्ये वाढ. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती आहेत. हो, यावेळीचा चेंडू होता. खेळून काढलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. धावासंख्या पुढे जाऊन पोहोचली. 5 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि मॅचचं समीकरण जर पाहिलं तर बनवायच्या त्या अजून देखील 20 धावा. 12 चेंडू 20 वरती मॅच. 12 चेंडू 20.
हलक्या हाताने चेंडू खेळलाय बा, तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत गोलंदाज. षटक क्रमांक 6 झालेली सुरुवात आहे. सागर दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. हो हो, उंचावरनं चेंडू खेळलाय आणि चेंडू सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. ओरपी चेंडू आणि त्यावरती आलेला चौकार. 4 धावा. चौकार आलाय. धावा संख्या 4 न वाढली. स्कोर कार्ड 29 वरती जाऊन पोहोचलेला आहे. सागर यांच्यावरती खेळलेला चौकार धावगतीला पुढे घेऊन जातोय. हा चेंडू इथे खरा वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपामध्ये आलेली एक रन. एका धावा संख्येनं स्कोर कार्ड वाढते 30 धावा. दर्जेदार चेंडू, लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धाव कुठल्या प्रकारची येत नाहीये. डॉट बॉल येतोय. 9 चेंडू आणि 15 वरती सामना. आणि चेंडू गॅप मध्ये सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणी चौकार. 4 धावा. स्कोर कार्ड वाढले. धावा संख्या वाढली. 8 चेंडू 11ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 11 बनवायच्यात. मॅच रंगू लागलेली आहे. मॅच मध्ये रंगत आणली आता बॅटिंग टीमने देखील. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा प्रेशर, दबाव, दडपण. एक सिंगलच्या मतीने स्कोर कार्ड वाढले 35 वरती धावफलक. 8 चेंडू आणि बनवायच्यात त्या 10 धावा. क्रिसलेस SME लीग 2026 थरार प्राऊड बाय रिलेशन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून खरं तर तुम्ही पाहताय जगामधली सर्वात मोठी बॉक्स क्रिकेटची टुर्नामेंट. यावेळेचा चेंडू आहे पुन्हा एकदा खेळून काढलाय लॉंगॉनला. तिथे धाव येत नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. 6 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की जरूरत. हाई वोल्टेज मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा मैदान के अंदर. CSL प्रीमियर लीग विंसर ग्रुप आयोजित तुम्ही पाहता क्रिसलेस SME लीग 2026 CSL प्रीमियर लीग वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट. जगामधली बॉक्स क्रिकेट मधली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ची मात्र रंगताना पाहायला मिळतीये. गोलंदाज 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 9 धावा. 6 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज. यावेळेचा चेंडू सरळ बॅटने चेंडू खेळलाय आणि दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न करत असताना विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. सदतीस धावा धाबलकावरती आहेत. यावेळीचा चेंडू ता डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे फसला. एक सिंगल आणि इथे विकेट येताना पाहायला मिळते. परत एकदा धावाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना इथे विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 7 धावा. मॅच मध्ये रंगत आणली आहे गोलंदाजानं देखील. काय पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकलेत. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेत. विजयासाठी 7 धावा अजून देखील गरजेच्या आहेत.
ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. धाव कुठल्या प्रकारची येत नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज आहे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला. एक सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. आता 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 6 धावा. अमोल काय कामकाज केलं जाईल. 2 चेंडू 6 वरती मॅच मध्ये रंगत आणली. पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघाने देखील 6 चेंडू 9चा सामना आता आलाय. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव संख्येची गरज. गोलंदाज हो फटका सुरेख खेळलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा आल्यात. मोक्याच्या क्षणी आलेला चौकार आहे. एक चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. एक गेंदे और जीतने के लिए 2 रनों की जरूरत. एक चेंडू आणि 2. एक चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं विकेट आलेली आहे. सामना मात्र जिंकलाय शतरक्षण करणाऱ्या संघाने. 1 चेंडू 2 ची मॅच इथे मात्र जिंकलेली आहे. अप्रतिम जोश जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणून तर जगामधली सर्वात मोठी बॉक्स क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. विजय आणि पराभूत दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत. Well played, Relation Real Tech. Very well played. झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा किताब Please. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. Raptekians, you've given a very nice last shot. Commendable match, one of the toughest match we've seen in this tournament. Yes, amazing, amazing. झालेल्या Well सामन्यातील played, मॅन everyone. ऑफ द मॅचचा किताब. I would like both the teams to come together for a group photograph of both the teams. दोनों टीम्स अंदर आइए. रैप्टेक्स, रिलेशन राइजिंग रेंजर्स, रिलेशन राइजिंग